नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांचं मी ओंकार आपल्या फक्त योजना या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल, वृद्धापकाळ पेन्शन असेल, विधवा पेन्शन असेल, तर या पेन्शनधारकांना एकच प्रतीक्षा लागलेली आहे की मार्च महिन्याची पेन्शन आमच्या बँक खात्यामध्ये कोणत्या तारखेला जमा होणार. अनेक लाभार्थी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल, यूट्यूबवरती देखील विचारत आहेत की आम्हाला मार्चची पेन्शन कधी मिळणार या संदर्भात माहिती द्या. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की DBTचं जे पोर्टल आहे की ज्यावेळी पेन्शन वितरित होते त्यावेळी त्या ठिकाणी आम्ही लाभासाठी वेबसाईट बंद करतोय. अशा म्हणजेच लाभाचं वितरण चालू आहे, त्यामुळे इतर कामे करता येणार नाही आहेत अशी नोटीस येते, परंतु अजून या नोटीसचाच पत्ता नाही आहे. तर या संदर्भात आपण माहिती घेतली तर या पेन्शन वितरणासंदर्भात अजून कामं चालू आहेत, आर्थिक तरतूद चालू आहे, त्याच्यामुळे मार्च महिन्याची पेन्शन वितरण उशिरा जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु संबंधित विभागाने तशी तारीख देखील कळवणं गरजेचं आहे. परंतु मार्च एंडिंगमध्ये सगळ्यांचं ऑडिट असतं किंवा सर्व कामं पूर्ण करायची असतात, त्याचबरोबर आर्थिक तरतूद करायची असते. तर या सर्व कामांमुळे मार्च महिन्याची पेन्शन वितरण आहे तर यासाठी विलंब होत आहे. पण संबंधित विभाग आहे तर यामार्फत कमीत कमी तारीख जरी कळवली, उशिराची का होईना तर ती महत्त्वाची आहे. पण हे देखील काम आहे ते सध्या केलं जात नाही आहे. तर यामध्ये दिव्यांग जे लाभार्थी आहे तर यांचं दिव्यांग कल्याण विभाग आहे तर या पोर्टलवरती अपडेट सगळा डेटा करण्याचं काम सुरू आहे. आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत जे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येतात तर यांना मार्च पेन्शन वितरणाची प्रोसेस देखील सुरू झालेली आहे. पण जी मेन आर्थिक तरतूद जी लागते तर ती आहे करण्याचं काम सुरू आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे. अजून तरी पेन्शन वितरणासंदर्भातली तारीख निश्चित नाही आहे किंवा नोटीस आलेली नाही आहे. ज्यावेळी ही प्रोसेस सुरू होईल त्यावेळी आपण माहिती देणार आहोत. मग ही पेन्शन साधारणतः कधी जमा होईल तर साधारणतः पुढील 8 दिवसांच्या कालावधीमध्ये या पेन्शन वितरणातली जी घोषणा आहे किंवा तशी नोटीस आहे पोर्टलवरती येईल आणि 2 ते 3 दिवसांमध्ये लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पेन्शन मिळणार आहे. 2 ते 3 दिवस म्हणजेच पुढचे नाही आहेत तर साधारणतः 8 दिवसांच्याच कालावधीमध्ये ज्यावेळी नोटीस येईल त्यानंतर 2 दिवसांच्या कालावधीमध्ये ही पेन्शन वितरित केली जाणार आहे. तर ही आताची अपडेट आहे. सोशल मीडियावरती हप्ते वितरणासंदर्भात, पेन्शन वितरणासंदर्भात अनेक तारखा येत आहेत, पण अजून तरी पेन्शन वितरण सुरू झालेलं नाही आहे, कोणालाही पेन्शन आलेली नाही आहे. त्यामुळे प्रतीक्षा करायची आहे. आणि याचबरोबर या महिन्यामध्ये जी पेन्शन येणार आहे तर या काही लाभार्थी आहेत त्यांची थकीत पेन्शन राहिलेली आहे. 2 महिने असेल 3 महिन्यांपासून पेन्शन थकीत आहे, पण शासनामार्फत थकीत पेन्शन वितरणासंदर्भात सध्या अपडेट नाही आहे. केवळ लक्षात घ्या मार्च महिन्याची पेन्शन या महिन्यामध्ये लाभार्थ्यांना मिळणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. पेन्शन वितरणासंदर्भातला GR तर या महिन्यात येण्याची शक्यता कमी आहे. GR येत असेल तर आनंदाचीच बातमी आहे, कारण का मागील 2 ते 3 महिन्यांपासून GR न येताच लाभ आहे तो वितरित केला जात आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये देखील हा GR येण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना एकच विनंती की थोडी प्रतीक्षा करायची आहे. मार्च एंडिंग असल्यामुळे या महिन्याची पेन्शन वितरणास विलंब होणार एवढं नक्की आहे. आधीच झालेलंच आहे, अजून पुढील काही दिवस लागणार आहेत. पेन्शन मात्र अखेरपर्यंत तुम्हाला येणार आहे. पुढील 8 दिवसांच्या कालावधीमध्ये पेन्शन वितरित होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या जर काही शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.